जय श्री महाकाल सगळ्यांना। सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात मखाना आणि ओट्सपासून झालेली आहे। दुपारच्या जेवणात तोंडल्याची भाजी होती। तुम्हाला माहिती आहे का तोंडल्याची तुम्ही भाजी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंट्स करायला विसरू नका। मृत्युंजय कादंबरीमध्ये आपण पाहिलं की कर्णाला शौन म्हटला की मी नदीतनं मागच्या बाजूने जातो आणि त्या राजाला डायरेक्ट द्वाद्वा युद्धासाठी आव्हान करतो। मी तिथे गेल्यानंतर तुला हालचालींवरून लक्षात येईल की मी तिथे पोहोचलोय। तसंच झालं। कर्णाला तब्बल 5 दिवस लागले तिकडे पोहोचायला। पोहोचल्यानंतर कर्णाने डायरेक्ट त्या राजाला द्वाद्वा युद्धासाठी आव्हान केलेला आहे। शौनला इकडून हालचालींवरनं खरंच कळालं, कारण की त्याला पूर्ण माणसं कमी होताना दिसत होते। त्यावरनं त्याच्या लक्षात आलं की कर्ण तिथे पोहोचलेला आहे। राजा त्याला शरण गेलाय। कर्णाने शौनला विचारलं की आपलं किती नुकसान झालंय सांग, आणि ते सगळं त्या राजाकडनं त्यांनी भरून घेतलेलं आहे। पुढे ते कोणत्या दिशेला गेले आणि काय झालं ते उद्याच्या भागात सांगते। इव्हनिंग स्नॅक्सला पेरू खाल्ला होता, वर्कआउट केलेला आहे। आजचं वर्कआउट मी थोडंच दाखवलं कारण की विचित्र दिसत होतं। हे संध्याकाळचं जेवण, हा आजचा सेल्फी। सगळे राज झालेत कंप्लीट। भेटू परत।